हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी अस्सल मराठमोळं ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथेच संपतो। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। ईद ए मिलाद उन नबी निमित्त शिवसेना ठाणे जिल्हा अल्पसंख्याक विभागाच्या वतीने रुग्णांना फळ वाटप। आज संपूर्ण देशभर मुस्लिम बांधव ईद ए मिलाद उन नबी सण साजरा करत असून त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक सलोखा राखत शिवसेना ठाणे जिल्हा अल्पसंख्याक विभाग जिल्हा प्रमुख अनीस मुस्ताक सय्यद तसेच शिवसेना शहापूर तालुका यांच्या वतीने सकाळी 11 वाजता श्री भगवान महादेव सांबरे क्रिस्टल केअर रुग्णालय आसनगाव शहापूर येथील 150 रुग्णांना फळ वाटप करून अनीस सय्यद यांनी ईद ए मिलाद उन नबी सण रुग्णांबरोबर साजरा केला। या प्रसंगी शिवसेना अल्पसंख्याक ठाणे जिल्हा प्रमुख अनीस मुस्ताक सय्यद यांच्यासह शिवसेना शहापूर तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे, तालुका सचिव भरत बागराव, तालुका सहसचिव वैभव सपाट, शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती निलेश भांडे, शहापूर तालुका संपर्क प्रमुख अरुण कासार, शहापूर विधानसभा समन्वयक सुरेंद्र तेलवणे, तालुका संघटक तथा शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वामन गायकर, खातोली विभाग संपर्क प्रमुख दिनेश परटोले, ठाणे जिल्हा मजूर फेडरेशन संचालक निखिल धानके, वाशिम शहर प्रमुख प्रशांत ठाकरे, उपशहर प्रमुख नारायण लोणे, सुमित बागुल, गफूर शेख, जमीर सय्यद, जलील शेख, अकबर मनियार, अमजद सय्यद, आरिज सय्यद, मतीन सय्यद, नदीम पठाण, सादिक सय्यद, बिलाल सय्यद, शाहरुख सय्यद आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। ईद ए मिलाद उन नबी हा दिवस मुस्लिम बांधव मोठ्या आनंदाने आणि श्रद्धेने साजरा करतात, कारण या दिवशी पैगंबर मोहम्मद यांचा जन्म झाला होता आणि त्यांच्या पैगंबरत्वाची सुरुवात देखील या दिवशी मानली जाते। तसेच हा दिवस त्यांच्या मृत्यूची आठवण करून देतो, म्हणून हा आनंद आणि दुःख दोन्हींचा सण मानला जातो। आज ईद ए मिलाद आहे आणि ईद ए मिलाद निमित्त ठाणे जिल्हा अल्पसंख्याक सेलतर्फे आपण या ठिकाणी फळ वाटप केलं। काय सांगाल साहेब? सर्वात प्रथम जय महाराष्ट्र। आज मुस्लिम समाजासाठी हा दिवस फार महत्त्वाचा आहे। आज आमचे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम यांची जयंती आहे आणि त्यांनी या जगाला नेहमी शांततेचा पैगाम दिलेला आहे। त्यानिमित्त आज आम्ही या ठिकाणी आमचे महाराष्ट्राचे आमचे मुख्य नेते माननीय शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री, तसेच त्यांच्या आदेशाखाली व तसेच आमचे नेते प्रकाशजी पाटील साहेब, शिवसेना उपनेते निलेश सांबरे साहेब, तसेच जिल्ह्याचे प्रमुख दिर्डे साहेब, तसेच तालुका प्रमुख वेकटे साहेब व आमचे तालुक्यातले संपूर्ण महत्त्वाचे कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम ठेवला आहे। फलवाटप यासाठी करत आहे साहेब आमच्या मोहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम यांनी नेहमीच गरिबांची गोरगरिबांची मदत करणे, लोकांना जाऊन भेटणे, त्यांचे दुःखात सामील होणे, लहान मुलांना खुश ठेवणे, त्यांना चॉकलेट बिस्किट देणे, हा उपक्रम आम्ही संपूर्ण जिल्ह्यात करत आहोत। प्रत्येक मशिदीमध्ये आता जुम्माची नमाज झाल्यानंतर हा कार्यक्रम होणार आहे साहेब, यासाठी हा कार्यक्रम ठेवतोय। शिवसेना तालुका प्रमुख म्हणून वेखंडे साहेब, आपण काय सांगाल आजच्या फळ वाटपाबाबत? ईद ए मिलाद निमित्त आज संपूर्ण शहापूरवासियांना, महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम हिंदू सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो। आज खऱ्या अर्थानं आज आमचे मुख्य नेते शिवसेनेचे एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, हे नेहमीच सतत तळागाळातील सर्वसामान्य जनतेसाठी आज आपण पाहतो झटत असतात।
दिघे साहेबांचा वसा घेतलेला हा नेता आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही या ठिकाणी आज गेले अनेक वर्ष या शहापूर तालुक्यामध्ये समाजसेवेचं व्रत या ठिकाणी काम करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज ईद ए मिलाद या निमित्ताने, या सणानिमित्ताने मुस्लिम धर्मियांच्या माध्यमातून आमचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा संघटक अनिसबाई सय्यद आणि त्यांचं संपूर्ण टीम, शहापूर तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी शिवसेनेचे यांच्या वतीनं आज या ठिकाणी भगवान सामरे क्रिस्टल केअर हॉस्पिटल या दवाखान्यामध्ये सगळ्याच रुग्णांना या ठिकाणी फळवाटप केलेलं आहे. त्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. कारण असं की रुग्णांना खऱ्या अर्थानं जी गरज असते ती औषधोपचार, त्यांचा निवारा आणि त्याचबरोबर त्यांना चांगला आहार देणं हे गरजेचं असतंय आणि म्हणून आज रुग्णालयामध्ये सर्व रुग्णांना आम्ही फळवाटप केले. आजच्या या ईदीच्या निमित्ताने संपूर्ण हिंदुस्थानातील, संपूर्ण महाराष्ट्रातील आणि संपूर्ण शहापूर तालुक्यातील सर्व बांधवांना ईदीच्या हार्दिक शुभेच्छा. आज अनिलबाईने हा जो फळवाटपाचा कार्यक्रम केला हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे. रुग्णांना ज्याची गरज असते ते पोषक असे फळं त्यांना देण्यात आलेली आहे. मी पुन्हा एकदा या ईदीच्या निमित्ताने सर्व बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.